नारायण राणेंनी आज एक पत्रकार परिषद घेतली। अनिल परब यांच्यावरती त्यांनी जोरदार टीका केली। आक्रमकता आणि अनिल परब हे समीकरण जमतं का असा खोचक सवाल विचारत चित्रा वाघ या एकट्या नाहीयेत, संपूर्ण भाजप त्यांच्या पाठीशी आहे असं राणेंनी सांगितलं। त्यामुळे अनिल परबांनी उगाचच बढ्या मारू नयेत अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ आणि अनिल परब यांच्या वादासंदर्भात नारायण राणेंनी दिली आहे। अरे एक पाहू शकत तू काय 56 पाहतो की चित्रा वागला तिला पूर्ण उर कधी तुला पूर्ण उरेल ती बघू पाहतो मी। आज चित्रा वाघच्या मागे ती एकटी नाहीये, पूर्ण बीजेपी आहे, नारायण राणे पण आहे। ये तुझं कुठे येतो सांग, मैदान सांग, ठिकाण सांग, चला कोण नाही आलं तर मी तरी हजर होईल। कधी येतोस? आता कोण नाही राहिले त्या शिवसेनेत, त्या चिवचिव करतोय, कोण राहिले हो त्याच्यात? त्यामुळे आता यांनी तोंड बंद करावं आणि आता घरी बसावं। आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला रायगडमध्ये आणखी एक धक्का बसतोय, कारण उबाटाच्या स्नेहल जगताप या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत महाडमध्ये त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल। आज स्नेहल जगताप यांनी सहकुटुंब सुनील तटकरे यांची भेट घेतली। आधीच रायगडच्या पालकमंत्री पदावरनं शिवसेनेचे भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये खटके उडतात। आता स्नेहल जगताप या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्यानं मंत्री भरत गोगावलेंना शह देण्यासाठी सुनील तटकरेंची ही एक चाल असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगतेय। दरम्यान शेतकरी आणि दिव्यांगांच्या विविध प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडूंनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय। रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचडमध्ये बच्चू कडूंचं आंदोलन होत आहे। या अन्नत्याग आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी कडूंची प्रकृती काहीशी खालावली। बच्चू कडूंचा रक्तदाब वाढलाय आणि साखरेची पातळी कमी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। पुढची बातमी नाशिकमधनं। नाशिकच्या ठक्कर बाजार परिसरात एका व्यक्तीनं बस स्थानकातील स्वच्छतागृहातल्या कर्मचाऱ्यावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला। हॅपी होली असं म्हणत मद्यपीनं कर्मचाऱ्याच्या थेट अंगावरती पेट्रोल ओतलं। यामध्ये कर्मचारी 60% भाजलाय। दरम्यान न्यूज 18 लोकमतनं काही दिवसांपूर्वी रियालिटी चेक करत बस स्थानकातलं वास्तव समोर आणलं होतं। यावेळी आरोपीचा बस स्थानकातला वावर कॅमेऱ्यात कैद झालेला। संशयित आरोपी आणि सराईत गुन्हेगार शुभम जगतापचा बस स्थानक परिसरातला बेकायदेशीर वावर न्यूज 18 लोकमतनं पुढे आणलेला। त्यामुळे या गुन्हेगाराला आवर घातला असता तर ही घटना घडलीच नसती असं बोललं जातंय। यावरून पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। आणि कानून के हात बडे लंबे होते हैं याचा प्रत्यय वसईत आलाय। 5 हत्या करून पसार झालेल्या एका आरोपीला तब्बल 17 वर्षांनी अटक झाली आहे। राजू शुक्ला असे आरोपीचं नाव आहे। या आरोपीनं वसईमध्ये मनोज शहा या व्यक्तीची 2008 साली हत्या केलेली आणि तो फरार झालेला। त्यानंतर एक वेगळं नाव धारण करून तो बंगळुरूमध्ये राहत होता। प्लंबिंगचं काम करणारा हा आरोपी बिहारमधल्या आपल्या मूळ गावी काही कागदपत्र घेण्यासाठी आल्याची माहिती मिळाल्यावरती मुंबई पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या। या आरोपीच्या चौकशीत त्यानं 2002 साली पश्चिम बंगालच्या हल्दियामध्ये आपली सावत्र आई आणि 2 सावत्र बहिणी आणि सावत्र भावाची सुद्धा हत्या केल्याची कबुली दिली। 2002 साली चौघांची हत्या त्यानं केली आणि 2008 साली केलेल्या हत्या प्रकरणात या आरोपीला आता अटक झाली आहे। गुन्हा करून गेल्यानंतर आरोपीनं कितीही पळून जाण्याचा प्रयत्न केला तरी पोलीस त्याला शोधून काढतातच हे या घटनेतनं समोर आलंय। फरार होऊन तो सुरत नंतर बेंगलोरमध्ये राहायला गेला। बेंगलोरमध्ये गेल्यानंतर त्याला काही कागदपत्रांची गरज पडली नोकरीसाठी, प्लंबिंगचं काम करण्यासाठी, म्हणून तो त्याच्या मूळ गावी छपरा बिहारमध्ये गेला। तर तिथं गेल्यानंतर आमची लोक PI आहिरराव आणि त्यांची टीम ह्या गुन्ह्यांच्या ह्या आरोपीच्या मागावर होतीच। जसं यांना खबर लागली की तो गावामध्ये आलेला आहे, त्या गावात आल्या त्याचे समजल्यानंतर त्याच्या काही नातेवाईकांचे नंबर आमच्या लोकांनी मिळवले आणि तो कुणाच्या संपर्कात आहेत का याची माहिती काढण्याचा प्रयत्न केला आणि त्याला यश आलं। आणि त्या यश आल्यानंतर तो बेंगलोरमध्ये राहत आहे आणि प्लंबिंगचं काम करत आहे असं समजलं। त्या गोष्टीवरून मग आमच्या लोकांनी ट्रॅप लावला आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने ह्या आरोपीला ताब्यात घेतलं। आणि शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अशोक धोडी यांचं अपहरण
आणि हत्या प्रकरणाला 2 महिने लोटलेत तरी मुख्य आरोपी फरार आहे म्हणून आक्रमक झालेल्या धोडी कुटुंबियांसह मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीनं आज डहाणू उपविभागीय पोलीस कार्यालयावरती धडक मोर्चा काढला। तब्बल 60 दिवस उलटूनही पोलीस प्रशासनाला मुख्य आरोपी अविनाश धोडीला जेरबंद करण्यात अपयश येत असून पोलीस प्रशासनानं त्याला पळून जाण्यात मदत केली असा आरोप यावेळी धोडी कुटुंबियांकडून केला गेला। पालघर पोलिसांची 8 पथकं सध्या अविनाश धोडीचा शोध घेत असताना सुद्धा पोलीस प्रशासनाला त्याला शोधण्यात अपयश का येत आहे हा सवाल उपस्थित करत 8 दिवसात मुख्य आरोपीला अटक केली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा धोडी कुटुंबियांसह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं दिलाय। आमची मागणी एकच आहे की